आत्मसाक्षात्कार अनुभव भक्तांची आंतरिक स्थिती दाखवतात. रोज झोपण्याआधी एक आत्मसाक्षात्कार अनुभव ऐका. रात्रभर तुमच्या अचेतन मनात प्रक्रिया होईल व तुम्ही मुक्तीकडे वाटचाल कराल. नमस्ते, मी जयेश सेठिया मुंबईत राहतो. असंख्य शंका मनात घेऊन श्री अम्मा भगवानांसोबत माझे प्रयाण चालू झाले. आधीच माझ्या आयुष्यात माझे गुरु होते, त्यामुळे आध्यात्मिक मार्गात मी दुसऱ्या कोणाचा गुरुस्थानी स्वीकार करावा की नाही हा प्रश्न माझ्या मनात असायचा. सुरुवातीला श्री अम्मा भगवानांवरचा माझा विश्वास अत्यंत कमकुवत होता आणि माझी बुद्धी प्रत्येक गोष्टीला आक्षेप घेत होती. या प्रयाणात चालत असताना माझे मन प्रचंड कार्यशील राहत होते. विचार, मूल्यांकन व आंतरिक संघर्षाने भरले होते. विश्वास मला सहजतेने आला नाही. श्री अम्मा भगवानांचा अनुग्रह मला मिळत राहिला आणि माझ्या आत एक सूक्ष्म ठळक परिवर्तन सुरू झाले. हळूहळू विचारांचा निरंतर प्रवाह कमी होत होता. अस्वस्थ मन विनासायास शांततेत स्थिर होऊ लागले. श्री अम्मा भगवानांच्या मुक्तिमोक्ष क्लासेसमुळे माझ्या प्रयाणाचा वेग कितीतरी पटीने वाढला. शिकवणींमुळे मी माझे आंतरिक पॅटर्न्स, प्रतिक्रिया व मूल्यांकनविषयी खूप जागरूक झालो होतो. श्री भगवानांच्या मुक्तिमोक्ष क्लासेसमध्ये मी स्वाभाविकपणे शांततेत गेलो. ही शांतता सहज येते व सखोल स्पष्टता आणि शांती आणते. आज नात्यात उत्पन्न होणाऱ्या मानसिक घावांची मला जाणीव आहे. दाबून टाकण्याऐवजी किंवा प्रतिक्रिया देण्याऐवजी मी त्यांच्याकडे आता स्पष्टपणे बघू शकतो व त्याचे सहजपणे हिलिंग होते. बऱ्याच वेळा मानसिक घाव नसतात. आयुष्यातील प्रसंगांना पुढे वाहून नेणे होत नाही. मानसिक घाव टिकण्याचा काळ व तीव्रता खूप प्रमाणात कमी झाली. या आंतरिक परिवर्तनाबरोबरच मी माझ्या आर्थिक परिस्थितीत निरंतर विकास होत असलेला बघितला. भीती व असुरक्षितता खूप कमी झाली. माझ्या आत गहन कृतज्ञता आहे आणि मला आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित वाटत आहे. श्री अम्मा भगवानांवरचा माझा विश्वास द्विगुणित झाला आहे. शंकेपासून ज्याची सुरुवात झाली होती ती गहन विश्वास व आंतरिक आकलनात परिवर्तित झाली आहे. प्रश्नांपासून शांततेकडे, भीतीपासून जागरूकतेकडे गेलेले हे प्रयाण केवळ श्री अम्मा भगवानांच्या कृपेने झाले, जे मला सतत मार्गदर्शन करत आहे. स्पष्टतेच्या अवकाशातून निर्णय येतात. या प्रयाण व विकासासाठी खूप धन्यवाद अम्मा भगवान.